तर मित्रांनो, आजचा जो व्लॉग आहे तो एकदम खास आहे. आणि टायटलवर टाकला असेल, थंबनेलवर टाकला असेल, तर आज आपण चाललो आहे भवानी मातेचा जो मशाल उत्सव साजरा केला जातो प्रतापगड, किल्ले प्रतापगडवर, तर तिथे चाललो आहे. तर मी करणार म्हणजे आज जाणार होतो, पण व्लॉग करण्याचं कारण काय आहे ना, ते मित्रांनो आज आपण पाहतोय. तर पहिलं फिलअप करूया. तो अभी पेट्रोल डाल दिया है मैंने. और तो क्या है, जो मशाल उत्सव जो आहे, तर त्या उत्सवासाठी ना मी गेले कित्येक अनेक वर्ष त्या दिवशी प्रिपेअर राहतो आणि काही ना काहीतरी अडचण येते. आणि मला मशाल उत्सवाचा जाण्याचा तो क्षण आहे ना, तो टिपताच येत नाही डोळ्यांनी. यापूर्वी तर कॅमेराही नव्हता आणि आजही अगदी असंच झालं होतं. आजही मी गेले पूर्ण एक आठवडा सर्वांना सांगून ठेवलं होतं की आपण जायचं. आणि सगळेजण हो हो बोलले. शेवटच्या टायमाला बऱ्याचशा लोकांना अडचणी आल्यात आणि त्यानं पद्धतशीर मला चिठ्ठी लावली आणि आजचाही कार्यक्रम कॅन्सलच होणार होता. पण कदाचित आई भवानी मातेच्या मनामध्ये असं नव्हतं की यावर्षी तरी मी तिला या मशाल उत्सवाच्या दिवशी भेटायला यावं. आणि म्हणूनच शेवटी मग मी निर्णय दिला की आता बघा, चला कोणी नाही येत तर ठीक आहे, आपल्याला जायचंच आहे देवाच्या दारात, तर आपण निघायला हवं एकटंच. जरा रस्ता विचित्र आहे आणि आय होप मी लवकर निघालो असता. हा निर्णय थोडासा लवकर घेतला असता तर तुम्हालासुद्धा ही जी राईड आहे ती अनुभवता आली असती. परंतु तसं काही झालं नाही. आता जेवढं काय दिसतं आहे किंवा जेवढं काय आहे तेवढं मी उजेडामध्ये असताना जे काय टिपता येईल दृश्य कॅमेऱ्यात ते मी दाखवीनच. आणि आता आपण चाललो आहे तर बघूया आता कसं काय होतं आहे. बाय द वे, मी 6:15 वाजून गेलेले आहेत. ॲक्च्युली मला महाबळेश्वरमध्ये येऊन चहा प्यायला आवडतं, थंड असतो आणि त्यानंतर चहा. बट आता आपल्याला खूप उशीर झालेला आहे आणि या उशीर आपण कवर करण्यासाठी आता इथून पुढं कंटिन्यू राईड करतो आहे. कारण की आपल्याला थांबलो तर आपल्याला पुढचा आपला मसाल महोत्सव जो आहे तो आपल्याला मिळणार नाही. सो बेटर आहे की आपण जावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी एकटा आलो त्यामुळं मला तिथं पोहोचून नेटवर्क शोधून आईला फोन करायचा आहे. उगाचच तिला काळजी नको, तिला असं वाटेल मी रागानं आलो कोण आहे ना म्हणून. पण नाही, मला यायचं होतं. बस आता पाहूया कसं काय होतं आहे ते. आणि हे जे ऑरेंज कलरचं सगळ्यांनी जे घातलं आहे ते सर्वजण मला असं वाटतं मशाल उत्सवाकडे येणार आहेत. आणि ऑलमोस्ट सर्वजण टू व्हीलर आहेत, त्यामुळं काही टेन्शन नाही आहे. रात्र जरी झाले तरी मी सोबत कोणासोबत तरी येईन. आणि फॉग बाई भरपूर जोरात आहे, म्हणजे माहोल एकदम जबरदस्त झाला आहे. आणि या माहोलमध्ये पाऊस नाही पडला म्हणजे झालं. कारण की पाऊस जर पडला तर मग आपलं काही खरं नाही, आपल्याला भिजावं लागेल. पण पाऊस पडणार नाही, चांगलं धुकं बसलेलं आहे, त्यामुळे वाटत नाही पाऊस पडेल म्हणून. सो बरीचशी लोकं बघा अशी साईडला आहेत, बरीचशी मागं पुढं आहेत लोक आपल्या. सो चिंतेचं काय विषय नाही आहे. आता आपण लवकरात लवकर कसं किल्ल्यावर जाऊया, कसं पोचूया यावर लक्ष देऊया. आणि जाणार आहोत. येताना मात्र आपल्याला कोणासोबत तरी यायचं आहे. सो जे कोणी निघेल त्यासोबतच आपण निघायचं. आणि खूप जबरदस्त वातावरण झाले बाई. विजय गोल महाबळेश्वर म्हटलं ना की स्वर्गच जणू. बाकी डायरेक्ट ढग बीग, ॲक्च्युली ढग नाही हे फॉग आहे, पण असं फील होतं यार की हे जे व्ह्यू आहे ना आपलं धुकं असणं एवढ्या वरती उंचावर, ते जबरदस्त आहे. सो इट्स गुड. आता रात्रीचं आहे, आता बस आलेली आहे आणि आता आपण ओव्हरटेक करतो आहे. आणि हो, मोटो ब्लॉग जे असतात ना ते मोस्टली असेच असतात, रोड त्याच्याबद्दलच्या गप्पा असं. सो खूप साऱ्या लोकांना असं वाटेल की साला काय नुसतं रस्ता आहे, दिसत तर काहीच नाही आहे. पण हां, असंच असतं. मोटो ब्लॉग ऑलमोस्ट असेच असतात आणि म्हणूनच ते मोटो ब्लॉग असतात. बाकी काय नाही. आता हा जो आहे ना हा सगळ्यात इथला मोठा वॉटरफॉल. आणि हा दिसतोय काही माहीत नाही आहे, पण हा इथला सगळ्यात मोठा वॉटरफॉल. आणि चला, रात्री काय आपल्याला दिसणार तर नाही आहे, तर थांबून काय उपयोगाचं नाही. पण लक्ष समोर पाहिजे भाई. डायरेक्ट ह्या बाजूला आहे ना खूप खोल दरी आहे आणि जर नजर
दुर्घटना घटी असा विषय आहे. सो आता थोडंसं ब्लॉगिंगला बाजूला ठेवूया आणि नजर समोर ठेवून आपण आपल्या ध्येयाकडे पुढे वाटचाल करूया. तेवढं लांब आलो आहे तर व्यवस्थितसुद्धा आपल्याला यायचं आहे. सो बघूया आता. प्रतापगड तर काही दिसत नाही, पूर्ण प्रतापगड आणि परिसर धुक्यानं माखलेला आहे. सो आता जाऊया पुढं. जास्तोपर्यंत वातावरण थोडंसं क्लिअर झालं तर होईल, नाही तर मग बघूया आता काय दिसतंय व्हिज्युअली, कसं काय होतं आहे ते. सो हा एक नवीन एक्सपिरियन्स आहे. सो बाकीच्या राहिलेल्या गप्पा आपण मारूच या. आता जाऊया आपण. बघू शकता की मोठ्या प्रमाणात 4 व्हीलर्स, 2 व्हीलर्स आणि बरेचसे लोक या उत्सवासाठी आलेले आहेत. पोलीस यंत्रणासुद्धा सुसज्ज आहे. आणि हे आहे ते आपलं प्रसिद्ध किल्ले प्रतापगड प्रवेशद्वार. आणि आता आपण किल्ल्याच्या पायथ्याच्या दिशेने रवाना होत आहोत. आणि जर आपण पाहिलं तर आजूबाजूला खूप साऱ्या गाड्या आहेत. एक वेगळं जोशपूर्ण वातावरण वाटायला लागलं आहे. सो आता अजूनवरती खूप भारी असेल असं वाटतं आहे. कारण की तुम्ही जसं घाटाला पाहिलं की मी एकटाच गाडी चालवत होतो, मधून अजून एक जण दिसत होते, पण इथं तर मात्र गाड्या भरून लोक आलेले आहेत. आणि समोरवरती जे आहे, एवढ्यावरती माझी मान करता येत नाही आहे, सो तिथे वरती आपला किल्ले प्रतापगड आहे. सो अजून तर काय सुरू नाही झाला मशाल उत्सव. सो आपल्याला त्याची मजा घेता येईल. आणि इट्स अमेझिंग मॅन, अमेझिंग. फायनली जी गोष्ट हवी होती ती झालेली आहे. आणि तर मित्रांनो, या 2 बस इथे अडकलेल्या आहेत आणि प्रचंड गर्दी झालेली आहे. इकडं पूर्ण बाईक्स आणि सर्व ट्रॅफिक जाम झालं आहे. तर सर्वजण मशाल उत्सवासाठी आलेले आहेत. सो खूप प्रचंड गर्दी झाली राव. तर इथं आता आपण महाप्रसाद खाल्ला आणि तुम्ही बघू शकता प्रचंड गर्दी झालेली आहे. आणि सर्वजण आपल्या हिशोबाने कोणच नाही असतं केला पैसे. ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो इतके वर्ष, त्या क्षण आता आपण काहीच वेळात बघणार आहे. सर्व गडावर लाईट घालवलेली आहे. आणि इथं रोहित बिलारी ब्लॉग्स आपल्या सोबत आहेत. इथं सागर शेठ पण आलेले आहेत. तर आपण एक चांगला स्पॉट निवडलेला आहे आणि लवकरच आपल्याला ते मनमोहक दृश्य दिसणार आहे. सातारा जिल्ह्यातील किल्ले प्रतापगडावर दरवर्षी नवरात्र उत्सवात भवानी मातेच्या मूर्तीची स्थापना आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विजयाचे प्रतीक म्हणून शेकडो मशालींच्या प्रकाशात मशाल उत्सव साजरा केला जातो. यामध्ये मूर्तीची स्थापना 1661 साली करण्यात आली होती. ही परंपरा जवळपास 365हून अधिक वर्षांच्या इतिहासाची आठवण करून देते, जिथे ढोल ताशाच्या गजरात गड मशालीच्या प्रकाशाने उजळून निघतो.